गोलू बेटा, 5चा टेबल म्हण बरं. 5चा टेबल म्हणून दाखव. आता शिकवला ना तुला मी ना, झाला असेल ना तू याला. चल म्हणून दाखव मला. 5चा टेबल का काकू? हो 5चा टेबल. तू आताच लर्न केला ना, आताच तेव्हापासून लर्न करून घेतला ना मी ना. चल म्हणून दाखव मला. ठीक आहे काकू. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 50, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35, 5 8 जा 40, 5 9 जा 45, 5 10 जा 50. व्हेरी गुड बेटा, खूप छान टेबल म्हटला तू. लर्न झाला आहे ना आता तुझा. हो काकू, तुम्ही खूपच चांगले शिकवता. अशा शिकवता की जशी काही तुम्ही टीचरच आहे. तुम्ही टीचर काऊन नाही बनल्या काकू? टीचर काऊन नाही बनल्या तुम्ही? अहो माय पण स्वप्न होतं टीचर बनायचं. काकू तुम्ही टीचर सारखे शिकवता. खरं सांगतो मी, खरं सांगतो. बरं बरं, तू आता 6चा टेबल लर्न करा. 6चा कळलं. 5चा टेबल तुम्ही एकदम चांगल्यानं म्हणून दाखवला मला. आता थोड्या वेळानं तू या 6चा टेबल बिगिन मी लर्न कर. तो बी चांगल्यानंच म्हणून दाखव मला. हो काकू हो. अरे वा कविता, 5चा फाळा लगे लर्न झाला का गोल्याचा? हो ताई, आपला गोल्या लय हुशार आहे, लय हुशार आहे. त्याला एक बार शिकवलं ना त्याच्या बरोबर ध्यानात येते. त्याची शाळेची मॅडम तर पहिले म्हणत होती की काहीच हुशार नाही म्हणे गोल्या, काही येत नाही म्हणे त्याला, काही अभ्यास नाही करत म्हणे, काही नाही करत म्हणे. तू जेव्हापासून त्याला शिकवायला लागली ना, लयच हुशार झाला. पण पोरगा लयच हुशार झाला. आई खरं सांगतो तुले, काकू लयच चांगले शिकवते. मस्त टीचर आहे काकू, एकदम टीचर सारखी शिकवते ना. एक बार काकूनं काही सांगितलं की बरोबर माझ्या लक्षात येते. एकदम चांगल्याने समजून सांगते. कविता तू एवढी हुशार आहे तर तू टॅलेंट खाली तू वाया गमवतं. तू टीचर बन ना, टीचर. काकू खरं म्हणते आई, तुम्ही टीचर बनून जा बरं. टीचर बनून जा तुम्ही. खरं तुम्ही लय चांगलं शिकवता. कविता तू एवढी शिकली सवरलेली आहे. आपलं शिक्षण खायला वाया गमवतं. तू शिकवत जाय ना, लेकराला शिकवत जाय ना शाळेवर. टीचर बनून जाय ना. नाही तर मग घरच्या घरी ट्युशन घे लेकराच्या. आहे ना गोल्याचे लय मित्र आहे, मैत्रिणी आहे. त्याच्या आईसोबत बोलून घेतो मी. तू घेत जाय घरीच्या घरी ट्युशनला लेकराच्या. नाहीतरी गोल्याला तर तू शिकवतच ना. शिकवत नाही का? मग गोल्याबरोबर अजून लेकराला शिकून देत जाय. ताई मला लेकरांना शिकवणं खूप आवडते, खूपच आवडते. खरं सांगतो मी. माझं स्वप्न होतं की मी टीचर बनाव. पण काय करू, लग्न होऊन गेलं. मनातली इच्छा मनातच राहून गेली. कविता कायले मनातली इच्छा मनात राहिली? तू घरी लेकराची ट्युशन घेशील तर तेव्हा बी तर तू टीचरच बनशील ना, लेकराला शिकवशीलच ना. आणि तेवढंच तू स्वतःवर डिपेंड होशील. तेवढेच 4 पैसे तू कमवशील स्वतःचे. तुझ्याच कामात येतील ते. ताई मला पैशाचा काही लोभ नाही आहे. फक्त मला लहानपणापासून माहीत होतं की मला टीचर बनायचं आहे, मला लेकराला शिकवायचं आहे. पैशाचा काही नाही आहे, मला काही लोभ नाही आहे. पण नाही पैसे तर घ्यास लागेल ना. कसं असते, जे आपण फ्रीचं ज्ञान देतो ना त्याची कोणाला आहे ना व्हॅल्यू नसते. जर पैसे देऊन ज्ञान घेतलं ना त्याची माणसाला व्हॅल्यू असते. मग एक काम कर ना, आपल्या गावातले जे गरीब गरीब लेकरं आहे त्याला काही लेकरायला तू फुकट शिकवा. आणि जे पैसे देऊ शकतात त्याला पैशानं शिकव. आणि कमी फी घेऊन शिकव. अरे आपल्या गावातले लेकरं आहे ते नाहीतरी खेळतच राहतात दिवसभर. त्याचे आई बाबा वावरात जातात तर ते घरी खेळतच राहतात. तेवढंच ताजोड बसतील, तू त्याला शिकवशील तर तेवढंच त्याचं ज्ञान वाढीन, तेवढंच ते हुशार होतील. गोल्याचे लय सारे मित्र आहेत गावातले, त्याच्या आईसोबत मी बोलून घे. ट्युशन घे तू लेकरायची. तू एवढी हुशार आहे, तुला एवढं ज्ञान आहे, तू वाया कायला जाऊ देतं? हो काकू, माझे लय सारे मित्र आहे. मी त्याला घेऊन येऊ का? आज संध्याकाळीच घेऊन येतो मी त्याला. हा बरोबर बोलत आहे गोल्या. लय सारे लेकरं आहे, तू घे ट्युशन. तसे गावातली कोणीच ट्युशन घेत नाही. तू गावातल्या लेकराची ट्युशन घेशील तर तेवढेच लेकरं हुशार होतील. पण ताई तुम्हाला माहित आहे ना आता कशी आहे तर चिडचिड करते. आता लेकरं पसंत असतं नाही येत. आपल्या गोलूचे मित्रच तर आपल्या घरी येत नाहीत. आता चिल्लावत राहते लेकराले. कोण आपल्याजवळ ट्युशन लावून? आत्याला प्रॉब्लेम आहे ना, लेकरं घरात नाही आले तर आता चिडचिड करते ना. एक काम करू ना, आपल्या अंगणात ते स्टोर रूम नाही आहे का, त्यातनी काय फक्त खाली सामान आहे ठेवलेलं. ते सामान आपण काढून घेऊ, त्या रूमची मस्त साफसफाई करू. तिथं चटई गिटे लावू, एक खुर्ची लावू आणि एखादा आपण असंच ते नाही का ब्लॅकबोर्ड ते लावून देऊ. चालेल, तू ट्युशनचा रूम तयार झाला. हो काकू हो हो, तिथे घेऊ शकता तुम्ही ट्युशन. पण आता काय म्हणून तू आताची काय चिंता करतं? तुझ्या मनात आहे ना ट्युशन घेणं, माणसाच्या मनात पाहिजे काही करणं. मग तर रस्ता कुकून ना कुकून निघतच असते. तू लेकराले एवढ्या चांगल्यानं शिकवतं. तू इच्छा होती की तुला टीचर बनायला पाहिजे, तुझं स्वप्न होतं तर तुझं स्वप्न पुरं करणं. तू घरगुती लेकराची ट्युशन घे ना. काय त्याच्यात नाही, तू काही खराब करू राहिली का? आता तुला कल्ला करल काही गलत काम थोडं करू राहिली. तू तर लय चांगलं काम करू राहिली. तू यामध्ये टॅलेंट आहे लेकराला शिकवण्याचं. तू टॅलेंट काय वाया जाऊ देतं? आजच गावातले जेवढे गोल्याचे मित्र आहे ना त्याच्या आईसोबत सराईसोबत बोलतो मी. माई देरानी ट्युशन घेणार आहे. मग देरानी जवळ तुम्ही ट्युशन लावता का? मला माहीत आहे. सरे जण होच म्हणते, सरे लावतील आपल्या लेकराला ट्युशन ताजो. कारण गावात मी कोणीच ट्युशन घेत नाही. चांगलं होऊन जाईल, लेकरं बी शिकतील, सवरतील, तू बी स्वप्न पुरं होईल. ते आपल्या अंगणातलं स्टोर रूम आहे ना ते साफ करतो मी. आता माय बाई हे ट्युशन घेते का आता कविता? कविता का आता मॅडम बनणार आहे का? पण ताई माझ्यावर लावून का कोणी ट्युशन? लावून का? काऊन नाही लावून? काऊन नाही लावून? सरायला असं वाटते की आपले लेकरं शिकले पाहिजे, सवरले पाहिजे, हुशार बनले पाहिजे. त्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ. सरे लावतील ताजं ट्युशन, सरे लावतील. तुला ट्युशन घ्यायची आहे ना? मनात आहे ना तुया? हो ताई, एका विचारायला लागते. माझं स्वप्नच होतं टीचर बनायचं. बस तर झालं मग. माय बाई आता का मॅडम बनीन काय? मॅडम बनीन कविता. तशी तर मॅडम बनून घुमतच राहते घरामध्ये. मी पाहतो अशी कशी ट्युशन घेते तर चालली मोठी मॅडम बनायला. घरातले कामं तर करणं होत नाही आणि मोठी मॅडम बनून राहिली. हे न्यूज तर सांगाच लागेल आत्याला, सांगाच लागेल. ब्रेकिंग न्यूज आहे. मला माहीत आहे आत्याला पसंतच नाही कविताने ट्युशन घेतलेली, पसंतच नाही.
चल जातो मी आत्याजवळ. कविता, माझे आता कामधंदे झालेले आहे. हां, मी जातो आणि ते स्टोर रूम साफ करतो. तसा बी खालीच आहे तो पडलेला, त्याची साफसफाई करतो थोडी. ताई तुम्ही एकट्या काय करता, मी बी येतो ना, मी करू लागतो. तू बोलायला शिकू राहिली ना की ना त्याचा अभ्यास. आई, माय टेबल लर्न झालेला आहे आणि 6चा टेबल मला काकून लर्न करायला दिलेला आहे, तो मी करून घेतो. आई, काकून तू जाय रूमची साफसफाई कर. उद्यापासून काकू तिथे ट्युशन घेणार. मी माझ्या साऱ्या दोस्ताईला घेऊन येणार आणि सांगणार माय काकू टीचर आहे, माय काकू ट्युशन घेते. हो हो, सांग सरायला साहेब, माय काकू टीचर आहे म्हणा, माय काकू ट्युशन घेणार आहे. चल मग कविता, चल. हो ताई, चला. 6 1 6, 6 2 12. काय कविता, झाला आता रूम तयार. तू घेऊ शकते ना एवढ्या जागेत मी ट्युशन. पण मला असं वाटते हा रॅक आहे ना, हा रॅक इथून हटवा लागेल. पण आपल्या बच्चं नाही बाई हा रॅक हटवणं, लय भारी असं ना. नाही नाही ताई, हा रॅक काही हटवायची गरज नाही आहे. आपण इथचं सर्व सामान या रॅकमध्ये भरलेलं आहे. नाही नाही, राहू द्या, हा रॅक राहू द्या, काही हटवायची गरज नाही. जरा हा हटवसान तर इथचं सामान कुठं ठेवसान. हो ते बी आहे बाई, ह्या इच्छा शिळ्या गिळ्या हटून घेऊ, इच्छा सायकला बी उचलून घेऊ. पण बाई नाही, असं चांगलं नाही दिसत आलं ना. जाऊ द्या ना, काय होते. एक काम करतो मी, याला आहे ना एक पडदा शिवून घेतो, असा असा लंबा नाही का, चांगला पडदा शिवतो. माझ्याजवळ आहेत 2 पतल्या पतल्या बेडशीट आहेत माझं. त्या 2 बेडशीट आले जोडून नाही का, एक याला पडदा शिवून घेतो असा, म्हणजे चांगलं दिसत. हो ताई, याला असा एक पडदा शिवला ना, पडदा लावला अशा रॅकले की काही सामान दिसन बी नाही आणि दिसायला बी चांगलं दिसन नाही का. हे इथं आहे ना, इथं माझा ब्लॅकबोर्ड लागत. इथच्या शिड्या आहे ना वरती टेरेसवर नेऊन ठेवून द्यावं लागत. कोणत्या ह्या का? हो हो, बरोबर बोलली तू. दीपक भाऊजी आले, आपल्या बच्चं तर नाही आहे बाई उचलणं. दीपक भाऊजी आले की त्याला म्हणा लागत, दीपक भाऊजी विनोद भाऊजी वरती घेऊन जातील मग या टेरेसवर आणि ठेवून देतील तिथं नेऊन. हो ताई. कविता, हा स्टोर रूम तर आता आपला झाला, साफ झाला. कचरा उचलायचा आहे आणि कचरा फेकायचा आहे फक्त. तू तेवढा कचरा उचलून घे, मी येतो गावात नाही, गावातल्या बायांसंग बोलून येतो. आता ट्युशनसाठी रूम पण तयार आहे, टीचर पण तयार आहे, विद्यार्थी बी तयार करावं लागेल ना. मी गावात नाही जातो आणि गावातल्या बायासंग बोलतो आणि विचारतो कोण कोण ताजं ट्युशन लावंत. ठीक आहे ना. हो ताई. थँक्यू ताई, थँक्यू. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मला वाटलंच नव्हतं की मी बी टीचर बनीन म्हणून. कविता, स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही मोठंच नसते लागत. आपण छोट्यापासून बी सुरुवात करू शकतो. फक्त आपली इच्छा पाहिजे आपले स्वप्न पूर्ण करायची आणि माणसामध्ये जिद्द पाहिजे. हो ताई, तुम्ही ना माझा आत्मविश्वास वाढवला. थँक्यू ताई. थँक्यू गंकू काही नाही. मी एवढी शिकली सवरलेली नाही आहे बाई, पण शिक्षणाचं महत्त्व समजतो. आणि तू शिकली सवरलेली आहे आणि दुसऱ्याला बी शिकवू सवरू शकतो. आणि ज्ञान कसं असते, वाटल्यानं वाढत असते. हो ताई, बरोबर बोलल्या तुम्ही. कविता, चाल मग येतो मी, गावातल्या बायांसमोर बोलून येतो. हो ताई, या तुम्ही. आता माय बाई, हे वावचू घालायसाठी आज वावरात नाही गेली, मी घरीच राहिली. म्हटलं ऊन चांगला आहे बाप्पा, वावचू घालतो. चल माय बाई, ह्या शेंगा वाहू घातल्या मी ना, आता उन्हात नाही वाहून जातात. पण बाई ना, शरद कुठं गेला मग पोरगा, दिसून नाही राहिला. शरद, शरद, अभ्यासाला बसणार रे पोरा. शरद, शरद. आता माय बाई गेला बापा, पयाला पोरगा खेळाले. उलसाक अभ्यास नाही करत म्हटलं पोरगा, उलसाक नाही करत अभ्यास. उठला सुटला की चालला खेळाले, उठला सुटला की चालला खेळाले. आणि मी त्याला कुठं घेऊन बसू माय बाई अभ्यासाले. एक तर मी एवढी शिकली सवरलेली नाही आहे, वरतून माझा टाईम नाही आहे. आज तर घरी थांबली मी, आज गेली नाही वावरात. असं वाटतं बापा, जसं आपण अनपढ राहिलो, मोलमजुरी करू राहिलो, तसं आपल्या लेकरांना नाही केलं पाहिजे. आपले लेकरं शिकले पाहिजे, सवरले पाहिजे, काहीतरी बनले पाहिजे. आज तर मी घरी यावं म्हणून पाहिलं बापा. आज तर पोरगा जसा शाळेतून आला, जेवण केलं तसा पयाला, काही अभ्यासाला बसला नाही ना, काही नाही. काय करू माय, अभ्यासही नाही करत ना पोरगा, अभ्यासही नाही करत. निव्वळ दिवसभर खेळत राहते, दिवसभर खेळते निरा. लेकरांना खेळायला बी पाहिजे, पण अभ्यास तर करायला पाहिजे ना थोडासा. शरद, शरद. अरे विशाखा, तू माय बाई विशाखा, कशी काय आली व? काय तेव्हा वावरात काम आहे का उद्या? नाही नाही, कामाचं सांगायला नाही आली मी. आता माय बाई व, मग कासाठी आली व? बस ना, आलीस तर आता चहा बनवतो बस. नाही नाही, चहा घी राहू दे, एक काम होतं त्यासोबत. काय काम होतं व? अहो मी काय म्हणत होती, माई देराणी आहे ना, माई देराणी लेकराची ट्युशन घेणार आहे. तर त्या पोराची लावतो का म्हटलं, माय देराणी जो ट्युशन. आता माय बाई व, हे का विचार लागते का माय बाई? मग तर लयच चांगलं आहे. तुझी देराणी ते कविताच ना? हो हो तेच. माहीत होतं मला, लय शिकली सवरलेली आहे म्हणतात ते. हो, शिकली सवरलेली आहे ते ट्युशन घेऊन तर काय पाहा लागते बापा, चांगलं आहे ना. मग पोराची लावतो ना मी ट्युशन, लावतो. तसा बी काही अभ्यास नाही करत बाई, दिवसभर घुमत राहते आणि खेळत राहते. शाळेतून आला, जेवण केलं की निरा खेळतच राहते पोरगा, काहीच अभ्यास करत नाही. तू देराणी जर ट्युशन घेईन तर चांगलं आहे, मग पोरगा हुशार तरी बनन माय बाई. आणि तसाही काही दिवसभर अभ्यास करत नाही, फक्त घुमत राहते. मग माझा टाईम कुठं आहे बाई ना, मला वावरात जावं लागते. वावरात नाही जाऊ तर खाऊ काय बापा. आणि एवढं काही शिकलं सवरलं बी नाही बापा. आपण शिकलो असतो तर काय एवढी मजदुरी करायला लागली असती. शांता, ओ शांता. कमला बुडी खाली आली माय बाई. या कमलाबाई, या. काय काम होतं? गेली नाही का नाही आज वावरात? नाही नाही कमलाबाई, आज काही गेली नाही वावरात. आज हे वावची घालायचं होतं ना, तर थांबली घरी. असं मी काय म्हणून राहिली होती, उद्या चालशील का मग वावरात? कमलाबाई नाही व, उद्या तुमच्या वावरात काही येणं होणार नाही बापा. उद्या घरच्या वावरात जायचं आहे ना मला. आज तर घरी राहिली मी. हो का माय बाई, हे कोण आहे का? हे तर ते पंचफुलाबाईची सून दिसू राहिली मला, मोठीवाली आहे ना. हो पंचफुला आत्याची सून आहे. आता माय बाई हे कशी काय आली? हिच्या वावरात चालली का उद्या? नाही उद्या घरच्या वावरात चालली मी. असं कशी आहे बाई विशाखा? ते सासू कसं चांगली आहे? भेटच नाही झाली काही ना तिच्यासोबत महिला दिवसाची. आता गिट्या चांगल्या आहे.
कशी काय आली माहिती? कमलाबाई हिची देराणी नाही का ते कविता, ते पंचोपलाबाईची अवघ्यात लाईनी सून ते ट्युशन घेणार आहे म्हणते लेकरायची. तर तेच विचारायला आली होती की सरचे ट्युशन लाव सांग का. तर आता माय बाई मग ट्युशन घेणार आहे का लगे? हा शिकली सवरलेली आहे म्हणे तिला. चांगला आहे चांगला आहे. तिला म्हणा मग नाताची नातींची बी ट्युशन घेणं म्हणा मग. हो ना ते बाई. हां घेईन ना तुमच्या नाताची नातींची बी घेईन ट्युशन. चांगलं काम करत आहे माय. तुझी देराणी चांगलं काम करत आहे. गावात नाही कोणीच नाही घेत म्हटलं ट्युशन. तुझी देराणी ट्युशन घेईन तर चांगलंच आहे. हां लेकरं अडकून तरी राहतील तिथं. हां एका जागी बसून अभ्यास तरी करतील. नाही तर घरी तर काही अभ्यास करतच नाहीत. आणि आम्ही कुठं शिकवा बाप्पा. एक तर आम्ही शिकलं सवरलेलं नाही आणि एक तर डोळ्यांना नाही दिसत बाप्पा बरोबर. माया पोरगा आणसून वावरात नाही जातात कामाले. ते कोणते घरी राहतात आणि ते लेकर मायाच्यानं काय ऐकतात नाही बाई. तशी मेहनत लय हुशार आहे माय बाई. लय हुशार आहे. नातू थोडासा आहे पण नात लय हुशार आहे माई. नात शिकवते माय नात आले थोडीशी. तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या. माई देराणी लय हुशार आहे म्हटलं. लय चांगल्याने शिकवते ते लेकराले. हो ना माहीत आहे मला. माहीत आहे लय शिकली सवरलेली आहे म्हणून ते. बरं मी काय म्हणतो विशाखा, कधीपासून पाठवायचं तर लेकराला ट्युशनले? उद्यापासून पाठव ना. हां उद्यापासून. किती वाजता तर? 3 वाजतापासून पाठवा. 2 वाजता लेकर येतात शाळेतून. 1 घंटा काही आराम गिराम करतील, खातील पितील. 3 वाजता पाठवून दे. बरं ठीक आहे. पैशाचं काय हो माय? पैशाचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. जे तुम्हाला वाटले मनानं तेवढे देऊन देसाल. बरं ठीक आहे माय बाई. मी काय म्हणतो गावातनी अजूक लेकरं असेल तर त्याच्या मायासंग बोलून घेशील आणि तेही पाठवून देशील ट्युशनसाठी. हो विशाखा गावातल्या अजूक बायाला सांगून देईन मी. आणि ते येऊन जातील मग उद्या ट्युशनले. ज्योत्स्नाचं पोरगा आहे, गीताची पोरगा आहे, उमाचे लेकरं आहे, दीपमाल्याच्या 2 पोरी आहे. लय आहेत ना बंबाड लेकरं आहे. सराईला घेऊन येतो मी उद्या ट्युशनले. बरं ठीक आहे जाऊ मग मी आता. हो उद्या 3 वाजता ना. हो 3 वाजता पाठवून देशील लेकराला ट्युशनले. बरं ठीक आहे. आता माय बाई पंचफुलाच्या सुनी लय हुशार आहे तो माय. लय हुशार आहे. लय चांगलं काम करत आहे. पंचफुलाची लेकराची ट्युशन घेत आहे. हो कमलाबाई चांगलं काम करत आहे. मग नाही तर काय. चाल ना मग वावरात उद्या. हां चाल ना. तेवढा कापूस वेचून देणं पाहिजे. चाल ना. नाही ना कमलाबाई माझ्या नाही होत ना. उद्या घरच्या वावरात जायचं आहे मला. कमलाबाई मला 2-3 जागी बोलवलेलं आहे कापूस वेचाले. पण माझं जाणं नाही उडालं म्हटलं. मला उद्या मा वावरात जाणं अर्जंट आहे. आज तर मोठ्या मुश्किलवर घरी थांबली बाई. घरचे लय कामं होते करायचे तर आज घरी राहिली. तुम्ही मग सांगतो उद्या परवा येतो तुमच्या वावरात. पण उद्या नाही बापा. मला काम आहे ना घरच्या वावराचं काम आहे. बरं माय बाई. दीपमालालाच विचारून घेतो. हां दीपमालाला विचारा. पण तुमच्या नातीले उद्या ट्युशनला घेऊन जायचं बोलू नका बरं. हो उद्या घेऊन जा लागेल ट्युशनमध्ये. आताच मग सुनीसोबत आणि पोरासंग बोलतो मी. ते तर घरी नाही आहेत बाप्पा. वावरात गेलेले आहे. संध्याकाळी बोलतो त्याच्यासोबत. बरं ठीक आहे. पैसे किती सांगितलेत तिनं? पैशाच्या बारात तर काही बोलली नाही ते. जे तुमच्या मनात येईल ते द्या म्हणे. त्याला काय पैशाची गरज आहे माय बाई. नाही हो एवढा मेहनत शिकून काही ना काही तर द्यास लागेल ना. हो ते बी आहे म्हणा. आता तू मा वावरात येतं कामाले तर तुला पैसे द्यास लागतात ना. ते बी मेहनत करते. तिलाही द्या लागेल ना. मी काय म्हणतो कमलाबाई तुमच्या बाजूले ललूबाई राहते ना. तर ललूबाईच्या नाताला बी पाठवून द्यायचं ना ट्युशनले. तिलाही सांगून देसाल. हो ललूबाईला बी सांगतो ना. तिचा बी नातू आहे. ते बी लावण ट्युशन. अनिता अनिता कोण आहे हो? अरे लता त्या मी आहो म्हटलं. ओळखलं नाही का? मला नाही ओळखलं तुम्ही ना. मी विशाखा. आता नाही बाई कोण विशाखा? अरे बापा पंचफुलाबाईची मोठी सून. असं हो विशाखा. आता बाई ना डोळ्यानं काही बरोबर दिसत नाही ना. तर ओळखूच नाही येत कोण आहे काय आहे तर. हो का त्या अनिता कुठं आहे तर? बाई ना ते तर घरच्या वावरात गेली वा. काय काम होतं तर? काही नाही माझी देराणी ट्युशन घेणार आहे. तर आपल्या दोन्ही पोराईची ट्युशन लावते का माझ्या देराणीजवळ ते विचारणार होती मी. असं काय म्हणते बा ट्युशन? काय असते ट्युशन? आता ते शाळेसारखं असते. शाळेच्या व्यतिरिक्त घरी 2-3 घंटे शिकवणं म्हणजे ट्युशन म्हणते. घरगुती नाही का असं शिकवतात 2-3 घंटे. असं हो का नाही बाई. म्हणजे शाळेसारखंच असते. हो तू देराणी मास्तरी नाही का? हो मास्तरी नाही. मग त्याच्यात अनिताला काय विचारायला लागते? चांगलीच गोष्ट आहे. येतील ना माझे दोन्ही नातू येतील. पण अनिताला विचारून घ्यायचं एक बार. तिला काय विचारायला लागते? चांगलीच गोष्ट आहे ना. येतील. कधी? आता पाठवायचे आहे का? नाही आजपासून नाही. उद्या 3 वाजता. बरं ठीक आहे. उद्या 3 वाजता माझे नातू येतील. मी येईन त्याला घेऊन. बरं ठीक आहे. येतो मग. अनिताला आठवणीने सांगून दे सांगतो. हो सांगेन. काय बाई ना तुला ओळखलंच नाही मी ना. आता दिसत नाही ना बाई ना डोळ्यांबरोबर दिसत नाही. ठीक आहे काही हरकत नाही ना त्या. काही हरकत नाही. चला येतो मग मी. हो ये. चल माय बाई ट्युशनसाठी चांगलेच लेकरं जमा झाले. लय सारे लेकरं आहे. आता कविता ट्युशन घेऊ शकते. आजी मी चाललो म्हटलं खेळायला. बापा आताच आला शाळेतून. आताच खेळायला चालला का? मायनं सांगितलं मला याला बाहेर जास्त खेळू नका देऊ म्हणे. अभ्यास करायला लावत जा म्हणे. अभ्यास कर थोडासा. आणि स्वप्नील कुठे आहे तर? आजी तो गेला पहिलेच खेळायला. त्याच्या जास्त आले होते तर आता मी चाललो. अरे बापा थोडा अभ्यास करत बसत जाणं थोडी. आजी तिकडून आल्यावर करेन मग करीन. ऐकतच नाही बापा थोडा. ऐकतच नाही. लवकर येशील बरं. लवकर येशील. हो आजी बातच येतो. गेलो घे आलो. असेच म्हणता तुम्ही. काही लवकर येत नाही घरी. आपल्या माय बापाचा टाइम झाला की मग बरोबर येता. नाही आजी बातच येतो. चाललो मी.
बापा हे पोरं तर ऐकतच नाही ते. बरं आता ते कविता ट्युशन घेतो म्हणते. बरं तिथं जातात ट्युशन द्या आणि तिथं अभ्यास करतील. मग त्यांच्या पुढाची सुमन खरंच चांगलं काम करू राहिली. माय सुमनबाईची इथं गेली ना तर सुमनबाईच्या नातवाईनं 5 मिनिट बोलू नाही दिलं बाई. काय आवाज करतात माय, काय आवाज करतात बापा रे. माय तर पुढं डोकं दुखलं होतं. काय धिंगाणा बापा घरात, काय धिंगाणा केला होता त्या लेकराईनं बापा बापा बापा. आणि 5 मिनिट शांत नव्हते राहत माझे. 5 मिनिटं नव्हते राहत शांत. बोलू नाही दिलं सुमनबाईसोबत, बोलूही नाही दिलं. काय तोडफोड माय बाई, काय पसारा बापा रे. धिंगाणा होता पुरा तिच्या घरात. आता पुढच्या बारीनं सुमनबाईला म्हणत बोलायचं असन बाई तर माघारी या तुम्ही, मी नाही तुमच्या घरी. काय बापा धिंगाणा करतात तिचे नातू बापा रे. तिला म्हणत तुम्ही या माघारी. माय 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 पुऱ्या घरातले कामं मला एकटीलाच करायला लागतात बाप्पा, एकटीलाच करायला लागतात. हट बाबा पुरी थकून गेली मी, पुरी थकून गेली. माय माय तिला काय झालं आता. सविता अरे सविता काय झालं काऊन अशी तोंड लटकून आहेस. काही नाही झालं आता, काही नाही झालं. अजून काही मी म्हणत तर तुम्ही म्हणसान की चुकल्याच करत राहते. सविता कधी बी चुकल्या करत राहते. नाही काही नाही झालं. काय झालं सांगशील का. आणि जाऊ द्या मी नाही सांगत. तुम्ही डबल मला म्हणसान की चुकल्या करू राहिली. सांग तर खरी. काही नाही ते सुप्रिया ताई आणि ते कविता मोठ्या आळशी आहेत बापा. पुरे कामं मलाच करायला लागतात घरातले. कायले कामं तर करतात त्या बी. काय चव्हा त्या पुऱ्या घरातले कामं मीच तर करू राहिली सकाळपासून. त्या गेल्या बापा ते बाहेर स्टोरूममध्ये स्टोरूमची साफसफाई करू राहिल्या. चांगली गोष्ट आहे ना, साफसफाई करत आहे तर कामच करत आहे ना. आता सुप्रिया ताई तर गावात नाही चालली गेली. कासाठी गेली ते गावात. काही नाही मी नाही सांगत. जाऊ द्या मी सांगेन तर म्हणून चुकल्या करते. सांग तर खरी काय गोट आहे तर सांगशील. काही नाही ते कविता नाही का, कविता आता ट्युशन घेणार आहे म्हणते. आणि सुप्रिया ताई गावातनी सांगायला गेली की माई देराने ट्युशन घेत आहे तर आपापल्या पोराईची माया देराने जो ट्युशन लावता का. आता कविता टीचर बनली गावातल्या लेकराईला शिकवीन आता ते. कविताला कोणती पैशाची कमी झाली. हां तिला कुठं कामाला पाठवतो आम्ही. तिला कोणती पैशाची कमी झाली. काय कमी आहे आपल्या घरात नाही की गावातल्या लेकराईची ट्युशन घ्यायला लागू राहिली तिला आणि पैसे कमावा लागू राहिले. आणि लेकरं का कमी आरोग्य करतात का. हां कमी आरोग्य करतात लेकरं. गावातल्या लेकराची ट्युशन घेऊ राहिली, मोठी टीचर बनवू राहिली. आपल्या घरात काहीची कमी आहे. कोणती पैशाची तंगी आहे तिला माहीत नाही बापा. आता घरातले तर कामं तर काही करत नाही. आता ट्युशन घेईन तर म्हणे मी मॅडम झाली, मी पैसे कमवू राहिली, मी तर घरातले कामं नाही करत अशी म्हणा. पैसा कमवायला लागेल तर गर्व बी येईन तिच्यात नाही. अशी बरी घेते ट्युशन लेकरायची. कुठं आहे तर ते कुठं आहे पहा बापा. आता माझं नाव नका येऊ देऊ म्हणतात. नाही तर म्हणा की मी चुकली लावली. नाही तुझं नाव नाही येऊ देत मी. सुप्रिया ताई गावातली गेलेली आहे बायसंग बोलायला. कविता स्टोरूमची साफसफाई करत आहे. कविता तू काय आता टेन्शन घेऊ नको. मी गावात नाही बायासोबत बोलून आली. बाया म्हणत होत्या सगळे लेकरं गावातले ताजवळच येतील ट्युशनसाठी. उद्यापासून लेकरं शिकवासाठी तयार राह तू. थँक्यू ताई मला एवढी मदत करायसाठी. हा त्या आल्या त्या दोघी. हो दिसल्या थांब तू आता. तू पाय फक्त मजा पाहिलीस त्या. हो मी इथं आता येईन मजा. पण आता नाही नाव नका येऊ देऊ बाप्पा. तू टेन्शन नको घेऊ. तुझं नाव नाही देत मी. सुप्रिया कविता आता आवाज देता. हो चाल ही खुशखबरी आताला बी देऊ. कायची खुशखबरी. आता हो म्हणते का नाही म्हणते. आता कल्ल्या काय करी. तू चांगलं काम करू राहिली लेकरायला शिकवायचं. चला आता काय म्हणते पाहू. हो चाल बोला आता काय म्हणून राहिल्या. कुठे गेल्या तुम्ही दोघी. काय करू राहिल्या. आता कविता स्टोरूमची साफसफाई करत होती आणि मी गावातल्या बायासोबत बोलायला गेली होती. काहून गेली होती. आता आपली कविता आहे ना तर ट्युशन घेणार आहे. गावातल्या लेकरायला शिकवणार आहे. टीचर बनणार ते टीचर. असं कोणाला विचारून गावातल्या लोकांची ट्युशन घेऊन राहिली ते. कोणाला विचारून म्हणजे याच्यात काय विचारायला लागते. काहून कोणाला विचारा नसते लागत. कोणाचं घर आहे. आता हे आपलं घर आहे. आपलं तर आहे. पहिले हे घर नाही आहे. कोणाला विचारून तू ट्युशन घेऊन राहिली. तसेच तर तुम्ही दोघी घरातले कामं करत नाही. बिचारी हे सविता पुरा दिवसभर घरातले कामं करत राहते. सुप्रिया आपल्या पोराचं नाटक करते आणि तू आता ट्युशनचं नाटक करशील. मी पैसा कमवू राहिली, मी टीचर बनली, मी ट्युशन घेऊ राहिली, मी कामं नाही करी. आणि तसे बी लेकरं का कमी आरोग्य करतात का. कमी आरोग्य करतात. कमी घरात मी पसारा करतात. आता आपल्या अंगणात मी स्टोर रूम आहे ना तिथे घेणार आहे ना मी ट्युशन. घराचा काय मतलब आहे. तरी कमी आवाज करतात का लेकरं. कमी आवाज करतात का. आता लेकरं इथं शिकायसाठी येणार आहे, अभ्यास करायसाठी येणार आहे. ते आवाज काय करतील ते मला काही माहीत नाही. कोणी ट्युशन घेणार नाही. ट्युशन नाही घेणार कोणी. चालली मोठी मास्तरीन बनाले ट्युशन घ्यायला लेकरायची. घरातले कामं तर शिकतले. घरातले कामं तर कर. एक घर तर सांभाळणं होत नाही त्याच्यानं. चालली मोठी लोकांची लेकरं सांभाळायला. मोठे मास्तरीन बनायचा भूत सवार झाला डोक्यावर. तो भूत उतरून टाक. डोक्यावर उतरून टाक. घरातले कामं कर. घरातले कामं शिक. फक्त शिकली सवरली तू. घरातले कामं नाही करणं शिकली. आता करते ते घरातले कामही करते. मी आहो सविता आहे. आम्ही करून घेतो काही कामं घरातले. तिला काय एवढं कामं करायची गरज आहे. करू द्या ना तिला तिच्या मनाचं. तिला टीचर बनायचं आहे. तिला लेकरायला शिकवायचं आहे. ती कुठं बाहेर जाऊन थोडं शिकू राहिली. ते घरातल्या घरात ट्युशनची लेकरं शिकू राहिली ना. फक्त ट्युशन घेणार आहे ते लेकरायची. सुप्रिया जास्त तू बडबड नको करू. आणि कविताले बायकोनात नाही. तू या साथ आहे दिली बायकोनातली. तूनच आयडिया दिली असेल तिला. तूनच दिली असेल आयडिया. आता सुप्रिया ताईला काही बोलू नका. तिला नका बोलू. त्याची काही गलती नाही आहे याच्यात. मलाच टीचर बनायचं होतं. मीनच म्हटलं मी लेकरायची ट्युशन घेईन. त्याच्यात सुप्रिया ताईची काही गलती नाही आहे. का रे बा केसचा निकाल आपला ऐकून तर लागेल ना. वकिलासोबत बोलला ना तू. हो बाबा केस आपणच जिंकणार आहोत केस. त्यांना डुप्लिकेट धंदे केले होते तुमच्यासोबत म्हणून आपल्याच ऐकून निकाल लागत. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता सुप्रिया ताईला काही बोलू नका तुम्ही. सर्व गलती नाही आहे सर्व गलती. बापा रे काय चालू आहे घरी. सोनबाई काऊन रडत आहे.
आता काय केलं पंचकुलानं? पंचकुला काय झालं? कोण बोलायला सुन राहिले? काय झालं तुमच्या सुनीलच विचारा तुम्ही, तुमची लाडाची सून तुम्हीच विचारा. टीचर बनतो म्हणते, मास्तरीन बनायचं आहे तिला, गावातल्या लेकराची ट्युशन घेतो म्हणते. इले पैशाची एवढी कमी झाली का? एवढी कमी झाली पैशाची? नाही आता ते पैशासाठी नाही शिकवत आहे, तिला आवडते लेकराला शिकवणं म्हणून शिकवत आहे. पहा वरतून मुजोरी बी करू राहिल्या दोघी जणी. माझ्या घर आहे, माझ्या घरात ते चालणार नाही. पंचकुला सुनबाई चांगलंच तर करत आहे ना, गावातल्या लेकराला शिकवत आहे, चांगलं काम करत आहे, करू दे ना. राहू द्या तुम्ही चुप बसा. माझ्या घर आहे, हे या घरात काय होणार काय नाही ते माझी डिसिजन राहील. काही शिकवायची गरज नाही कोणाला. गावातले लोक काय म्हणतील, पंचकुलाबाईच्या सुनीला काय काम करायची गरज आहे? हां, आणि कायले कामं करू राहिली, कायले शिकू राहिली, एवढी पैशाची कमी झाली का? काय म्हणतील गावातले लोक? गावातले लोक काही नाही म्हणतील, गावातले लोक चांगलेच म्हणतील की लेकराईला शिकू राहिली. तुझ्या दिमागात नाही काहीतरी फरक आहे, आणि हे घर तुझे नाही आहे, हे घर माझ्या नावावर आहे. या घरात कोण काय करन ते माझी डिसिजन राहील. अजून मी चिंताव. सुनबाई तुम्हाला शिकवायचं आहे लेकरायला, तुम्ही शिकवा. घ्या लेकरायची ट्युशन. या घरात कोण काय म्हणते मी पाहतो. हो आई, कविताला शिकवायचं आहे लेकरायला, ट्युशन घ्यायची आहे, घेऊ दे ना. तू काही नाही म्हणून राहिली, माई बायको आहे ते, मला काही एतराज नाही आहे, तर तू काय म्हणून राहिली? कविता घे तू. कधीपासून घेऊ राहिली लेकरायची ट्युशन? भाऊजी उद्यापासून. घे तुला ब्लॅकबोर्ड बी लागेल ना. उद्या मी आणि बाबा आम्ही दोघं जण चाललो सिटीमध्ये, तर घेऊन येईन त्यासाठी. तू टेन्शन नको घेऊ, तू लेकरायची ट्युशन घ्यायची आहे ना, घे तू घे. आता या घरात माय काही चालतच नाही, माय कोणी ऐकतच नाही, इथं थांबून काही फायदा नाही. कोण नाही ऐकत या घरात माया. हो त्या थांबा ना. बाबा दीपकजी धन्यवाद, थँक्यू मला समजून घेण्यासाठी. सुनबाई तुमच्यावर गर्व आहे मला, तुम्ही चांगलं काम करत आहे. हां, लेकरायला शिकवत आहे, चांगलं काम करताय तुम्ही. त्या पंचकुलाचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही घ्या ट्युशन, घ्या ट्युशन. दीपक सुनबाईला जे सामान लागते, काय लागते ते आणून दे. काय ब्लॅकबोर्ड पाहिजे, काय पाहिजे ते आणून देशील. काही नाही पाहिजे बाबा, काही नाही पाहिजे. फक्त एक चटई पाहिजे, चटई तर आहेच घरात नाही, फक्त एक ब्लॅकबोर्ड लागल. आणून दे सुनबाईला, करू दे ट्युशन चालू. हो बाबा, त्या पंचकुलाला काय समजन शिक्षणाचं महत्त्व? मला माहिती आहे शिक्षणाचं महत्त्व. मी अनपढ होतो, मला काही वाचता लिहिता नाही येत, म्हणून मी फसवणूक झाली, म्हणून मी फसलो. नाही तर मी फसलो असतो का? शिकायला सवरेल असतो तर. शिक्षण जिंदगीत नाही, खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे शिक्षण. हो बाबा, हे बरोबर बोलले तुम्ही, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. सुनबाई आता रडू नका, तुम्ही रडू नका. तुम्हाला ट्युशन घ्यायची आहे लेकरायची तर घ्या तुम्ही. मी आहो तुमच्यासोबत, पंचकुलाला काही घेऊ नका. थँक्यू बाबा, थँक्यू.